वांग्याची कापटं तर आपण ती करणार आहोत। त्याच्यासाठी ही मी वांगी कापून घेतलेली आहे, ही पाहू शकता। अशी आपण बटाट्याची जेव्हा कापटं करतो तेव्हा कशी कापून घेतो त्या पद्धतीने ही अशी कापून घेतली आहेत मी, आणि कापून आपण ही पाण्यामध्ये ठेवायची। आता ही आपण वांग्याची कापटं भाजण्यासाठी हा रवा घेतला आहे, हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, हे तिखट घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे। आता ह्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण एकत्र करून घेणार आहोत। हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या गोष्टी एकत्र करून घ्यायचं आहे। मीठ थोडं जास्ती घ्यायचं आहे, कारण आपण कापटाना लावलेलं नाही जर मीठ लावलं वांग्याला तर ती वांगी काळी पडतील, त्याच्यामुळे आपण मीठ लावलेलं नाही आहे। आता हे सगळं एकजीव झालेलं आहे। आता आपण हे फ्राय करायला घेऊया। आपण पाहू शकतो आपण तवा ठेवलेला आहे, गॅस मी फास्ट केला आहे। आता मी तेल टाकून घेते, म्हणजे तेल तोपर्यंत गरम होईल आणि आपल्याला मग व्यवस्थित ते आपल्याला वांगी ती फ्राय करायला भेटतील तव्यावरती। जेवढी वांगी तव्यावरती राहतील तेवढीच वांगी आपण अशी गळत ठेवायची आहेत, आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये ही पिठामध्ये आपण मिक्स करून ती भाजणार आहोत। पाहू शकता हे बघा, सर्व अशी आपण करून घेणार आहोत। पाहू शकताय मी अशी लावून घेतलेली आहे। आता ही वांगी आहेत ती आपण फ्राय करायला घेऊया। पाहू शकताय तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे। आता आपण ही अशी फ्राय करायला घेणार आहोत। आता सगळ्यांकडे श्रावण महिना चालू आहे, त्याच्यामुळे आपण ही असं मच्छी फ्रायसारखं वांगा फ्राय करून खाऊ शकतो। ज्यांना खायचं असेल त्यांनी या, कारण की नॉनव्हेज खाणारे पण भरपूर आहेत। पाहू शकता अशा रीतीने ही सगळी आपण वांगी ही कापटं जी केलेली आहेत ती घालून घेतलेली आहेत। आता थोड्या वेळाने आपण ती परतून पाहूया। हे पाहू शकतात आपली वांगी फ्राय करायला ठेवली आहेत ती कशी वन साईडला म्हणजे खालच्या साईडने ती व्यवस्थित भाजली जात आहेत। आता आपण परतून बघूया। ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही त्यांनी वांग्याची कापटं नक्की करून खावी, कारण की तुम्हाला ती नक्की आवडतील। एकदा तुम्ही ट्राय करून बघा। आणि याला काय आपल्या घरातल्याच वस्तू लागल्या आहेत, 10 रुपयाचीच वांगी लागली आहेत। 10 रुपयामध्ये बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या घरातच असतात, त्याच्यामुळे ही मस्तपैकी 10 रुपयामध्ये झालेली एकदम मस्त अशी डिश आहे। पाहू शकतात आपली वांगी कशा पद्धतीने फ्राय होत आहेत ते। आता मी परत दुसऱ्या साईडने एकदा परतून घेते। आपली ही वांगी आता होत आलेली आहेत। आता आपण बाकीची सुद्धा टाकून घेऊया। ही पाहू शकते आपण सगळी ही वांग्याची कापटं बाजूला केलेली आहेत। आता ही आपण दुसरी कापटं टाकणार आहोत। थोडंसं तेल टाकणार आहोत।
आता आपली सगळी ही वांग्याची कापटं तयार झालेली आहेत. ही अशा पद्धतीने आपली कापटं होणार आहेत तयार. हे बघा, पाहू शकता तुम्ही, एकदम सुंदर अशी झालेली आहेत. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.